राजापूर तालुक्यातील 2 नंबरची मोठी जत्रा आमची. आम्ही जत्रेला चाललेलो. मग काय करणार तिकडे जाऊ? लाडू बिडू घेणार, दर्शन घेणार. कोकणचा 7 संगमेश्वरी बास बघायला चाललोय. नमस्कार मित्रांनो, सर्वांचं स्वागत करतो आपल्या नवीन व्लॉगमध्ये. तर आजच्या व्लॉगमध्ये तुम्ही पाहणार आहात आमच्या गावची जत्रा. तर आम्ही स्पेशल जत्रेसाठी गावाला आलोय. तर माझ्यासोबत आहे मी आणि माझे मम्मी पप्पा आहेत. हे बघा इथे आहेत माझे पप्पा मम्मी. तर आपण चाललोय. आता वाजलेत रात्रीचे 8 आणि जाणार आहेत आपण जत्रेला. गावाला एवढी थंडी आहे ना, खूप बेकार थंडी लागते. बघा पूर्ण तयारीमध्ये चाललोय. स्वेटर वगैरे घातलंय, कानात पण बघा कापूस टाकले. आणि मम्मीला विचारूया, मम्मी आता किती वर्षांनी जात आहेस जत्रेला? 10-11 वर्ष. 11 वर्षांनी. कसं वाटतंय? छान वाटतंय. आता 11 वर्षांनी मम्मी जत्रेला चालले. मुंबईला गेल्यापासून जत्रेला आली नव्हती. आणि पप्पांना विचारूया, पप्पा तुम्ही किती वर्षांनी आलाय जत्रेला गावाला? 12 वर्षाने. 12 वर्षांनी. मी गेल्या वर्षी आलो होतो, पण मम्मी पप्पा 11-12 वर्षांनी जत्रेला चाललेत. तर त्यांना खूप मजा येणार आहे. एक्साइटमेंट तर खूप असेलच, कारण का एवढ्या वर्षांनी जायचं म्हटलं तर गावची जत्रा तर दरवर्षी असते आमच्या, आणि ती पण खूप मोठी असते. 2 दिवस असते. आज रात्री म्हणजे आज आता जातोय ती. आज तारीख आहे 11 आणि उद्या 12 तारीख आहे. उद्या दिवसभर म्हणजे अशी 2 दिवस जत्रा असते. तर खूप धमाल मस्ती असते. त्याच्यामुळेच आम्ही गावाला आलोय. तर आता तुम्ही पहा, हा व्हिडिओ मधून खूप सारी धमाल मस्ती करणार आहेत. हॅलो. तर मित्रांनो, आता आपल्या वाडीतून या टेम्पोतून जाणार आहे. तर आपल्या वाडीतली माणसं बघा किती आहेत ती, बघू शकता. हा दिसणार. काय म्हणतो बोल. काय नाही, आम्ही जत्रेला चाललेलो. मग काय करणार तिकडे जाऊ? लाडू बिडू घेणार, दर्शन घेणार. प्रथमेश कसा आहेस? मस्त. तू कसा आहेस? प्रथमेश खानविलकर रील स्टार. आमच्या वाडीतून जत्रा आहे त्या ठिकाणी जायला चालत 1 तास लागतो. तर आपण सर्व वाडीतल्या लोकांनी मिळून आपण टेम्पो केला. चला आता गाडी आपली सुटल्या आपल्या वाडीतून. तर मित्र आता फायनली आपण पोहोचलोय मंदिराच्या इथे, बघू शकता. तर मित्रांनो, आत्ता चालू आहे जत्रेत. आता पहिलं देवीचं दर्शन घेऊया आणि मग सगळी दुकानं फिरूया जत्रेतली. दिलेत आणि आता आपल्याला भेटले. मजा झाली. आज जत्रेत जराशी भूक लागली आम्हाला, तर आम्ही इकडे दाबेली घ्यायला थांबलोय. बटर दाबेली स्पेशल, फक्त 20 रुपये. दाबेली खायला या. आपल्या जत्रेमध्ये कार्यक्रम आहे कोकणचा 7 संगमेश्वरी बास बघायला चाललोय. म्हणजे तो खूप फेमस आहे. त्याचे 500 पेक्षा जास्त शो झालेत. तर आता आपल्या गावातल्यांनी पण तो कार्यक्रम ठेवलेला आहे, तर तोच बघायला चाललोय.
तर मित्रांनो आता आपल्याला राजापूर मधील स्टार सुपरस्टार रील स्टार भेटलेले आहेत. त्यांचं नाव आहे ओमकार गुरुराव. ते बघू शकता हे बघा. तर आपला मित्र भेटलाय गमकी. आम्ही दोघं एकाच गावातलं होता. देवी असो गावातले बस देवीसोर गावातले आहेत. तर भेटलाय तर आता तो बोलते काहीतरी खायला देतो. तर मी बोललो ठीक आहे. त्याने मी ट्रीटमेंट देतोय, सूप पिलवतोय, व्हेज सूप. व्हेज सूप देतोय. तर तुम्ही पण सगळं आमच्या इकडच्या जत्रे सेवा सगळ्यांनी आता थोडी येतील. आता तुम्ही पुढच्या वर्षी येतील. हा, पुढच्या वर्षी या. येतील. 2026 मधली जत्रा डिसेंबर मधली त्याच्यामध्ये या. आता तुम्ही बघितलं असेल की ती खूप मजा वगैरे असते. खायला बिला काय हवं नको ते सगळं असतं. जत्रा पण मोठी आहे. राजापूर तालुक्यातील 2 नंबरची मोठी जत्रा आमची. आणि 1 नंबर देवी असोलची 1 नंबर कात्रा देवी. 2 नंबरची जत्रा. अजून आता इंटरेस्टिंग गोष्ट आहे, दिंडी येणार आहे. देव येणार आहे आता पालखी सोबत. हे बघा आलंय, टायमावरच आले सूप घेऊन आलेत काका. तुम्ही पण येणार व्हिडिओ मध्ये. या काकाने दिलंय सूप. हे बघा व्हेज सूप आलंय. चला आता पिऊन घेऊया. आता आम्हाला अजून एक युट्यूबर जॉईन झाले, राजापुरी संदेश. सर एक सेल्फी द्या. काय तुम्ही सेल्फी द्या. मोठे YouTuber तुम्ही आहेत, मोठे बाई, आहोत. मोठे तुम्हाला बघून आम्ही शिकलोय. याला बघून आम्ही शिकलो. युट्यूब वगैरे चालू केलं. याला बघून आम्ही सुरुवात केलेली असं म्हणू शकता. संदेश विचारे राजापुरी संदेश. तर मित्रांनो आता आपण आलोय स्प्रिंग पोटॅटो खायला. बघू शकताय बघा माझ्यासोबत आहे रोशन दादा. याचे पैसे हा देणार आहे. देशील की नाही? फक्त 50 रुपये देणार तो. टेन्शन नाही. आपल्या वाडीतलाच आहे. तर मित्रांनो आता आपल्याला भेटलाय सागर सूत आमच्या गावातला आहे. तर तो हा ड्रोन उडवतोय. हा बघा. तर मित्रांनो आता आपल्या या जत्रेत आपल्या वाडीतील रमेश काका आहेत. त्यांचं पण एक दुकान आहे, ते तुम्हाला दाखवतो. हे बघू शकता ह्या वेण्या आहेत आणि हे फुलं आहेत आणि इकडे माळे आहेत. काका इथे बसलेत. तर काकांना विचारूया, काका तुमचं हे दुकान कधीपासून आहे चालू? 25 वर्ष झाली. तुमच्या दुकानामध्ये काय काय ठेवता तुम्ही? वेण्या ठेवतो, फुलं ठेवतो, अस्तर ठेवतो. तर पुढच्या वर्षी तुम्ही आलात तर आपल्या काकांच्या दुकानाला व्हिजिट करा. हे बघा अजून पण काम चालू आहे इकडे वेण्यांचं. संध्याकाळी 4 वाजल्यापासून येतात आणि चालूच आहे काम. इकडे वेण्या ठेवल्यात. तर ह्या वेण्या कंटिन्यू सेल होत राहतात. किती बॉक्स आणले होते फुलांचे? 4 बॉक्स होते. 4 बॉक्स आणले होते फुलांचे. किती राहिले? एक बॉक्स राहिले फक्त. बाकी सगळ्या फुलांचे वेण्या करून त्यांनी सेल केल्यात. म्हणजे आजचा दिवस फक्त, अजून उद्याचा दिवस बाकी आहे. आजच्या रात्रीमध्येच त्यांनी एवढं सेल केलंय. तर उद्या दुपारपर्यंत संपेल ना. तर त्यांचा मुलगा आहे रोशन निपते तिकडं बघ बोलायला लाजतोय. सगळे गावातल्यांचीच दुकान आहे. हे प्रसाद वगैरे ते बघा. आजूबाजूला पूर्ण मोठी जत्रा आहे. आजच्या दिवसात काय होतंय ते तुम्हाला दाखवलं मी. अजून आपल्याला उद्याच्या दिवसामध्ये काय काय होणार आहे ते तुम्हाला दाखवणार आहे.